घुसखोर मुक्त महाराष्ट्र संकल्प सभा मंगळवारी कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाली। धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांनी जनता NRC मोहिमेच्या मुख्य बाबींवर प्रकाशझोत टाकत स्पष्ट केले की देशात सुमारे 10 कोटी घुसखोर आहेत। यातील 80 लाख ते 1 कोटी घुसखोर एकट्या महाराष्ट्रात आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाणके यांनी जनता NRC अंतर्गत या घुसखोरांची ओळख पटवणे आणि त्यांना हकलून देण्याची गरज व्यक्त केली। सुरेश चव्हाणके यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा बुलंद केला आहे। ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नाही। आज आपल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राला साथ देण्याची वेळ आली, त्याच्या हाकेला ओ जाण्याची वेळ आली असून सुरेशजी चव्हाणके आपल्या सगळ्या भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून अथक आणि अहोरात्र परिश्रम करीत आहेत। जनसंख्या नियंत्रण कायदा आणि आता जनता NRC म्हणजे घुसखोर मुक्त देश आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध होणे। आपल्या देशात अनेक देशांचे परकीय नागरिक बेकायदेशीर राहत असून त्यांना या देशातून हकलून देण्यासाठी घुसखोर मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार सुरेश चव्हाणके यांनी घेतला असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। एक मिनिट लोटूला करा बेटा, घेऊ फोटो 2 मिनिट। आता मी येत आहे फ्रेंड। ओके सर, आज घुसखोर भगाव मोहीम झालेली आहे, काय सांगाल, काय आव्हान कराल? भारतामध्ये 10 कोटी घुसखोर आहे। हा आकडा अनेक देशाच्या लोकसंख्येसारखा आहे। ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2 कोटी आणि 10 कोटी घुसबेटी भारतात। हे सगळे आपले जेवढे रिसोर्सेस आहेत त्याच्यावर यांचा कब्जा आहे, क्राईम मध्ये यांचा सहभाग आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही याची संख्या 80 लाख ते 1 कोटी आहे। ते बाहेर काढण्यासाठी आपण एक संविधानिक पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने आंदोलन हातात घेतलेले आहे। त्याचं नाव आहे जनता NRC। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे आंदोलन सुरू होईल। आज या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्याची कन्सेप्ट काय आहे हे सगळं सांगण्याचं काम केलं आणि मग याला जन आंदोलनामध्ये परावर्तित करण्याच्या साठीचा आजचा कार्यक्रम नाशिकमध्ये होता। आपण कुठे हा कार्यक्रम केला? पूर्ण महाराष्ट्रात घेणार। महाराष्ट्रात यशस्वी केल्यानंतर भारतात घेणार। आता तुम्ही नाशिकमध्ये पाहना, नाशिकमध्ये मागच्या 14 वर्षात मुसलमान 10 पट वाढले। ते फक्त मुसलमान नाही वाढले, कारण 10 पट तर मुसलमानही पण नाही वाढू शकत 5-14 वर्षात। मग कोण वाढले? तर घुसखोर वाढले। म्हणून आम्ही मुसलमानांना असं म्हणतो का याच्यातून तुमची बदनामी हो राहिली, तुमचेही म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मॉरल व्हॅल्यूचा हे काम आहे, तर तुम्ही एकत्र येऊन आमचा साथ द्या आणि घुसखोर बाहेर काढा सगळे। त्यामुळे सगळ्यांना घेऊन आंदोलन करायचं। आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, सरकारला काय आव्हान? सरकार करीत नाही म्हणून तर आम्ही आंदोलन करू राहिलो। हे आंदोलन आहे, त्यामुळे सरकारने हे करावं। भाजपानी, एकनाथ शिंदेच्या पार्टीनी, अजित पवारच्या पार्टीनी, मी तर सगळ्या बाकी पार्ट्यांना म्हणतो का त्यांनी आता याची सर्व पक्षीय मिटिंग घेऊन आमची साथ द्यावी। ज्यांना असं वाटतं का नाही आता निवडणूक आहे, मग तुम्ही तुमच्या घोषणापत्र त्याला जागा द्यावी, सगळ्यांनी द्यावी। आणि सरकार तर ज्याचं कोणाचं सरकार आता आहे, भविष्यात यांचं राहील, ज्यांचं राहील, त्याचं हे कर्तव्य पण आहे ना। हे संविधानिक प्रोव्हिजन NRC, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, म्हणजे भारतीय नागरिकांची सूची, ती तिच्यामध्ये मिलावट नसावी। हे जसं दुधात मिलावट नसावी, प्रसादात नसावी, इतकं गरजेचं आहे, तितकंच जनसंख्येत नसावी, तेही गरजेचं आहे। हे सरकारांचा त्यावेळी पिरियड होता आणि त्या काळामध्ये त्यांनी म्हणलं का त्या ठिकाणी चालू असलेली अशांती ही आमची समस्या नाहीये, ही समस्या कोणाची म्हणजे ती अफगाणिस्तानची आहे, लॉ अँड ऑर्डरची समस्या आहे। आणि म्हणून भारत सरकारने मदत केली नाही। अफगाणिस्तानातले जे हिंदू होते ते आम्हाला धर्मकारण आणि राष्ट्रकारण करायचं आहे। आणि म्हणून बच्चावजी जरी भाजपचे अध्यक्ष असले तरी ते जागृत हिंदू नात्याने या ठिकाणी उपस्थित। मित्रांनो, आपण या पूर्ण विषयाकडे पाहण्याचे 2 उपाय शोधले। पहिलं आपण काय मान्य केलं की या देशाची सगळ्यात मोठी समस्या काय बोलायचं? हा, आता उपाय काय? 2 उपाय। एक उपाय आहे हिंदूंची जनसंख्या वाढवणे। होतंय का? शंकराचार्यांनी अपील केली, सगळ्यांनी अपील केली, झालं का? आता जर असं दिसतं का अगदी कुणीही अपील केली तरीही करण्याची संभावना नाही। दुसरं, हे कॉम्पिटिशन राष्ट्रहिताचं पण नाही, बरोबर? हे राष्ट्रहिताचं पण नाही की आपण बरोबर लग्न करतात का?
तिच्याबरोबर लग्न केलं का तिच्या नावाने जमीन घेता येते आणि तिचे पैदा झालेले मुलं असतील मुले असतील ते हिंदू होता का? भले ती बिचारी आमची आदिवासी आमची बहीण. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.